नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आणि मी बेसिकली इन्व्हेस्टिंग जर्नीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. आणि इन्व्हेस्टिंग जर्नी म्हणजे काय, इट इज अ प्रोजेक्ट. ओके, इट इज नॉट वन टाइम इन्व्हेस्टमेंट अँड वन टाइम यू बुक द प्रॉफिट्स अँड गेट आउट. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. Like life is a project, right? You have various phases in life, like childhood, youth. Then you get into married life, that phase, and then obviously further life till you extinguish yourself. So it is a big time, a big project. आणि त्याचप्रमाणे मार्केट सुद्धा हे एक प्रोजेक्ट आहे, मार्केट इन्व्हेस्टमेंट. आणि नीड नॉट बी मार्केट, इट इज अन इन्व्हेस्टमेंट जर्नी अँड इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट. So peace of mind is what person requires. Person requires everything in life, and finally he requires peace of mind. सो पीस ऑफ माइंडसाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर बेसिकली हेल्थ पाहिजे आपल्याला, लहानपणापासून चांगल्या सवयी पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे फायनान्शियल सेव्हिंग्सची सवय आहे ती आपल्याला लहानपणापासून नसली तरी ती आपल्याला जोडावी लागेल. आणि ती जर जोडली आणि प्रॉपर इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये जो काही स्ट्रगल करावा लागतो, आजकाल आपण बघतो महागाई एवढी वाढले आणि पीपल आर स्ट्रगलिंग टू मीट देअर बोथ हँड्स, तर तसं नाही करावं लागणार, प्रोव्हाइडेड यू स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली इन युअर लाईफ. या मी ही फेज जवळजवळ माझ्या 32व्या वर्षी सुरू केली, मी म्हणेन लेटेस्ट सुरू केली. पण आय हॅव सीन ऑल फेजेस ऑफ मार्केट ऑल्सो इन माय लाईफ. लाईक 42 इयर्स टू 46 इयर्स ऑफ लॉंग एक्सपिरियन्स इन इक्विटी मार्केट मला आहे. 1982 पासून मी इन्व्हेस्टमेंटला बघतो आहे आणि टिपिकली 87ला मी सुरू केलं. आणि 78ला इंडेक्स सुरू झाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा. तेव्हा इंडेक्सची व्हॅल्यू होती 100. ओके, आणि आता इंडेक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 80,000. म्हणजे 100 ते 80,000, 800 टाईम्स इंडेक्स झाला आहे फ्रॉम 78 टू 24. म्हणजे 24 वर्ष आणि आधीची 22 वर्ष, म्हणजे 46 इयर्समध्ये 800 टाईम्स इंडेक्स झाला. इंडेक्स झाला म्हणजे काय, तुम्ही तेव्हा समजा 1,000 रुपये टाकले असतील तर त्याच्या आता 8 लाख झालेले आहेत. ओके, 800 टाईम्स. तेव्हा कोणाकडे 1 लाख असते तर त्याच्या आज 8 कोटी झालेले आहेत. अर्थात तेव्हा 1 लाख रुपये कोणाकडे नसायचे. आम्हाला पगार तर माझा पहिला पगार 1979मध्ये 600 रुपये होता इन टाटाज, अँड दॅट वॉज अ स्टायपेंड. अँड लेटर ऑन इट इन्क्रीज. बट काय इन्क्रीज होणार, 800 रुपयावर 10% इन्क्रीमेंट मिळायचं, इट हार्डली एनिथिंग. सो टिपिकली व्हेन आय केम बॅक टू पुणे फ्रॉम विशाखापट्टनम अँड बँगलोर डुईंग 3-4 जॉब्स, माय सॅलरी हिअर वॉज सम 12,000 रुपीज बेसिक. आणि विथ दॅट ऑल्सो आय हॅव मेड ह्यूज जम्प इन माय फायनान्सेस, आणि दॅट्स वॉट आय वॉन्ट टू शेअर विथ यू. आता हा प्रोजेक्ट पीस ऑफ माइंडचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही त्याच्यावर नेहमी राईड व्हावं आणि कनेक्टेड राहावं. आणि या प्रोजेक्टला काही टाईम लागत नाही. यू हॅव टू स्पेंड मे बी 5-10 मिनिट्स इन दिस प्रोजेक्ट एव्हरी अदर डे ऑर एव्हरी वीक. त्याच्यावर जास्त लागत नाही. आणि चांगले फ्रेंड्स तुम्हाला पाहिजेत की जे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आहेत आणि त्यांचे पण मिस्टेक्समधून तुम्ही शिकू शकता. आणि तुम्हाला मेंटर पण पाहिजे. आता मेंटर कोण आहे, मेंटर तर तुम्हाला सगळेच सांगतात की अरे हे असं झालं तसं झालं मार्केटमध्ये, पण हँड होल्डिंग असा तुम्हाला कोणी असतो का, तर असायला पाहिजे. असं कोणी हँड होल्डिंग तुम्ही शोधा आणि माझे चॅनलचे एपिसोड्स ऐका. आय विल बी काइंड ऑफ मेंटर फॉर यू इफ यू लाईक. तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा.